गोकुळ सोबत गोकुल। पंचगंगा नदीकाठी असणाऱ्या गांधीनगर, उजगाव, वळिवडे, गडमुडशिंगी व चिंचवाड या गावातील पावसाळ्यापूर्वी ओढे, नाले, गटारी ज्या प्लास्टिक कचऱ्यासह इतर कचऱ्याने तुडुंब भरलेल्या असून त्या साफ करून पंचगंगा नदी प्रदूषण होण्यापासून थांबवावी। गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख कापड बाजारपेठ असून गांधीनगर मेन रोड हा उजगाव, गडमुडशिंगी, वळिवडे, चिंचवाडसह गांधीनगर अशा 5 गावच्या हद्दीत येतो। गांधीनगर मेन रोड पासून अगदी जवळ पंचगंगा नदी असून गांधीनगर मेन रोडला दुतर्फा मोठमोठे व्यापारी संकुल असून त्या मेन रोडवर सर्व गटारी, प्लास्टिक कचरा व इतर कचऱ्याने तुडुंब भरलेले आहेत। गडमुडशिंगीहून आलेला ओढा ही कचऱ्याने तुडुंब भरला असून उजगावमधील हे सर्व ओढे कचऱ्याने तुडुंब भरले आहेत। वळिवडेमधील हे ओढे कचऱ्याने तुडुंब भरलेले आहेत। पहिल्या पावसामध्ये या सर्व गटारी, नाले, ओढ्यातील कचरा थेट पंचगंगा नदीमध्ये मिसळतो, त्यामुळे पंचगंगा नदी प्रदूषित होते। तरी पंचगंगा नदीकाठी असणाऱ्या सर्व गावातील ओढे, नाली, गटारी साफ करण्याबाबत संबंधित गावांना आदेश करावेत। या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संतोष जोशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर यांना देण्यात आले। यावेळी शिवसेना करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले, आज करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदाने एक निवेदन दिलं। पंचगंगा नदीकाठी असणारी गावं, मग उजगाव असेल, गांधीनगर असेल, वळिवडं, चिंचवाड, वसगडे, वळिवडं, चिंचवाड आणि गडमुडशिंगी ही गावं जी पंचगंगा नदीकाठी आहेत, अगदी त्या नदीकाठी असणाऱ्या गावात ओढे, नाले, गटारे अगदी प्लास्टिक कचऱ्याचे, इतर कचऱ्याने तुडुंब भरलेले आहेत। आणि पावसाचा जो पहिला पाऊस येतो, मोठा पाऊस आला की हे सगळा कचरा वाहून पंचगंगा नदीमध्ये जाऊन मिसळतोय। परवाच प्रदूषण नियंत्रण महामंडळाची मोठी टीम आली, कोट्यावधी रुपये निधी लावून पंचगंगा प्रदूषण मुक्त करण्याचं त्यांचं ठरलं। ठीक आहे, त्याच्यामुळं ती प्रदूषण मुक्त होईल, पण ही गावं जी नदी प्रदूषित करतात हे पहिला थांबवणं गरजेचं आहे। याबाबत आज आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही आदेश काढा संबंधित ग्रामपंचायतला, त्यांच्यानं फोटो मागवून घ्या की त्यांनी काय काम केलंय त्याचे फोटो मागवून घ्या। अशा पद्धतीने आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं, त्यांनी सांगितलं की तात्काळ आदेश करतो आणि त्यांनी काय काम केलंय त्याबाबत आम्ही विचारणा करतो असं आम्हाला आश्वासन दिलं। यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की या संदर्भात संबंधित ग्रामपंचायतींना निर्देश देऊन त्या ठिकाणच्या सर्व ओढे, नाले, गटारी साफ करून घेऊ व काम पूर्ण झालेले फोटो मागवून घेऊ असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले। यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, योगेश लोहार, बाबूराव पाटील, बाळासाहेब नलवडे, सचिन नागटिळक, अजित चव्हाण, रामराव पाटील, सुनील पारपणी, दिलीप सावंत, दीपक अंकल, दीपक प्रेमवाला, दीपक धिंग आदी उपस्थित होते। न्यूज मराठी 24 कोल्हापूर।